तर फायनली गाईस आम्ही पोहोचले आता रिंगस गावाला आणि इथून आता आम्हाला जनरलचं तिकीट घ्यायचं आहे. 1 तास 22 मिनिटं लागतं जयपूर जायला इथून. ही सगळी गर्दी जर काही जयपूरसाठी असेल ना तर आम्हाला ना डायरेक्ट उभं जावं लागणार आहे. तिकीट पण आम्हाला भेटलं नाही. ऑनलाईन काढायला गेलं तर ती मशीन हँग होऊन गेली. त्या ट्रेनमध्ये ही ट्रेन आहे ना प्रयागराजला जाते आणि महाकुंभच्या वेळेस आहे ना ह्या ट्रेनवर हमला झाला होता. खिडकीवर दगड फेकून मारले होते बघा. तर फायनली आम्ही द पिंक सिटी ऑफ इंडिया जयपुर में पहुंचले गाइस. मेरे को ये बताओ ना जयपुर में घूमने जैसे कौन से महल है? जयपुर के अंदर है आमेर फोर्ट है, सिटी पैलेस है, हवा महल है, नाहरगढ़ फोर्ट है. ही रूम आहे गाइस आमची आणि मधून रूम एवढी सुंदर आहे ना. तर चला गाइस आम्ही निघालेले आता जयपूर मध्ये शॉपिंग करायला आणि आता जयपूर सिटी पण बघू. एवढा चांगला प्लॅन चालू होता ना, पावसाने जी येऊन घाण केलेली आहे ना भाई. आयुष्यात असा पाऊस कधी बघितला नाही. परीक्षा बंद पडून गेली, बंद पड़ गई और ट्रैफिक हो गई पीछे. वेलकम. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही 7 वाजलेले सकाळचे 11. आम्ही निघतो आता जयपूरसाठी. बस रूमला चेकआउट केलं आहे आम्ही आणि खाली आलेले. हे इथे चेकआउट करत होते आणि खरंच खूप छान वाटलंय वृंदावन धाममध्ये राहून. जय हो. आणि मस्त 2-2 दिवस आम्ही खाटू श्यामचे दर्शन केले. खूप छान वाटतं 2-2 दिवस दर्शन करून. पहिल्या दिवसचे वेळ चांगले झाले नाही, बट दुसऱ्या दिवशी खूप छान झाले काल. आणि काल एकादशी पण होती आणि आज आहे श्रावणचा पहिला सोमवार. इथे गाईस या बाया आहे ना खूप भेटतील, जे आहे ना लोकांना खूप जबरदस्ती करतात की आम्हाला पैसे द्या पैसे द्या. म्हणजे एका टाईपने ते मागताच लोकांकडे जाऊन, आणि जर नाही दिलं ना तर एवढं म्हणजे एवढे मागे लागतील. नाही जर आपण दिलं ना त्यांना तर शेवटी ना ते शिव्या देऊन चालले जातात. अशा इथल्या बाया. मी ना एकाला पण दिलेलं नाहीये. आणि त्यानंतर हेच बाया काय करतात, यांच्यातल्या काय बाया आहे ना ते टिक्का लावणाऱ्या असतात. एवढा जबरदस्ती टिक्का लावता म्हणजे टिक्का लावूनच मानतात ते. म्हणजे असं नाही की तुम्ही लावा, जबरदस्ती लावा आणि पैसे टाका असं यांचं. आणि आता आले सगळ्यात आधी नाश्ता करायला कचोरी समोसा. इथले कचोरी समोसा काय खरंच खूप छान लागतंय, म्हणून आम्ही 2 दिवसापासून कचोरी आणि म्हणजे कचोरीच खातोय. समोसा तर पहिल्यांदा खाणार आहे. असे लागतंय मागे. आता आम्ही निघताय गाईस रिंगस गावासाठी. रिंगस गावावरनं आम्हाला ट्रेन आहे जयपूरसाठी. इथून आहे बस, बट बस कसं कम्फर्टेबल नाही होणार, मळमळ होईल, त्यामुळे ना आम्ही ट्रेनने जात आहे. गाईस इथे राजस्थानमध्ये रेती पण जास्त आहे ना, तर रोडावर पण इथे रेतीच पडलेली राहते. जी डेझर्टची जी रेती असते ना तर ती इथे पण असते. तर एवढी धूळ उडते ना त्याची. आणि याच्यात चालले आता आम्ही. तू पुढे का बरं बसला भाई? मागे बस रे भैया. ऊपर कैरी नहीं क्या यार सामान रखने के लिए? अरे यार सगळ्या गावाचं चला हाव ना रे. तू तुझी बॅग तुझ्याकडे ठेव ना भाई. जय बालाजी. जय बालाजी. फायनली आम्ही निघालेले खाटू गावावरनं खाटू श्याम यांचे दर्शन करून. आता नेक्स्ट टाइम येऊ जेव्हा बाबा आम्हाला बोलवतील, एकदम सक्सेस होऊन येऊ तेव्हा. आता तर आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे चांगला. आता चालले आम्ही रिंगस गावाला. इथे हे 2 जण माझ्यासोबत संकेत सागर पुढे. चलो बाई. फायनली गाईस आम्ही पोहोचले आता रिंगस गावाला आणि इथून आता आम्हाला जनरलचं तिकीट घ्यायचं आहे. 1 तास 22 मिनिटं लागतं जयपूर जायला इथून. तर जनरलचं तिकीट घेऊ आणि आता निघू. काय 2 जण जाऊन तिकीट काढून येतील बस. असं करू मग. ऊन इथलं ऊन आहे ना काहीच समजत नाही. खूप विचित्र वातावरण इथलं. कधी पाऊस पडतो तर कधी एकदम ऊन येऊन जातं असं इथे. आता खूप गरम होतं आहे. ही सगळी गर्दी जर काही जयपूरसाठी असेल ना तर आम्हाला ना डायरेक्ट उभं जावं लागणार आहे. एवढी गर्दी आहे ना, लिटरली काय एवढी गर्दी आहे जायला. आणि ही आहे प्रयागराज एक्सप्रेस. आणि बिहार म्हणजे प्रयागराज त्या साईडला जाते तर खूपच गर्दी असेल.
भाई साहब गाईस, आम्हाला तिकीट पण भेटलेले नाही आहे. तिकीटच्या ठिकाणी लिटरली एवढी गर्दी होती ना. आमची ट्रेन आलेली, आम्हाला असंच निघावं लागतंय. तिकीट पण आम्हाला भेटलं नाही. ऑनलाईन काढायला गेलं तर ती मशीन हँग होऊन गेली ती. आता आम्हाला निघावं लागेल. ट्रेन आलेली आहे बघा. गाईस फायनली आम्ही बसले आता ट्रेनमध्ये. सेकंड AC मध्ये बसले. TC सोबत बोलून आम्ही करून घेतलं. एक दीड तास लागेल आम्हाला पोचता. आणि गर्दी नाही आहे सेकंड AC मध्ये. जनरलमध्ये आणि स्लीपरमध्ये एवढी गर्दी होती, तिथे आम्हाला जाताच येत नाही होतं. तर स्लीपर आणि ACचं बाजूला होता. TC सोबत बोलून आम्ही करून घेतलं. सागर, संकेत, भूषण आणि हा इथे दादू. आता आम्ही आता आम्ही त्या ट्रेनमध्ये, ही ट्रेन आहे ना प्रयागराजला जाते. आणि महाकुंभच्या वेळेस आहे ना ह्या ट्रेनवर हमला झाला होता, म्हणजे दगडफेक झाली होती ना. तर त्या ट्रेनमध्ये बघा आमच्या समोरच आहे ती खिडकी. या खिडकीवर दगड फेकून मारले होते बघा. तर आता आम्ही त्याच ट्रेनमध्ये. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेले आता जयपूरला. आम्ही बसलेले होते बट आम्हाला माहितीच नाही जयपूर आला. आमच्या समोरचा मुलगा उठला, म्हटलं कोणतं स्टेशन आलं, बघितलं तर जयपूर आहे. तर फायनली आम्ही द पिंक सिटी ऑफ इंडिया जयपूरमध्ये पोहोचलेले. गाईज स्टेशनवर उतरल्याबरोबर हे दादा भेटलेले. हे घेऊन चाललेले आम्हाला आता रूम दाखवायला. ते म्हणे मी तुम्हाला 1000-1200 मध्ये आरामात 5 जणांची रूम, म्हणजे AC वाली, ती पण AC वाली रूम शोधून देईल म्हणे, तुम्हाला देऊ शकतो मी. तर हे घेऊन चालले. अली. अच्छा, कहाँ से हो आप? जयपुर द पिंक सिटी ऑफ इंडिया. कैसी है ये पिंक सिटी? बढ़िया है. यहाँ पे गाड़ी पे हो आप? 2 व्हीलर? अच्छा 3 व्हीलर. टुक ई रिक्शा. ओके. अच्छा. चला. मेरे को ये बताओ ना, जयपुर में घूमने जैसे कौन से महल है? जयपुर के अंदर है आमेर फोर्ट है, सिटी पैलेस है, हवा महल है, नाहरगढ़ फोर्ट है, जयगढ़ फोर्ट है, पिंक सिटी है, अल्बर्ट हॉल म्यूजियम है. देयर इज सो मेनी थिंग्स टू सी. बट हमें ना कल सुबह उदयपुर के लिए निकलना है, तो अभी से लेकर हम रात तक क्या क्या कर सकते हैं? आमेर फोर्ट कर लोगे, नाहरगढ़ फोर्ट देख लोगे, और सिटी पैलेस देख लोगे, जल महल देख लोगे, पिंक सिटी देख लोगे. और रात को देखने जैसा क्या क्या है जयपुर में? आपको देखने वाले में जैसे कि लाइट, बहुत सारी लाइट्स हो वहाँ पे. चौकी रानी. अच्छा. और वो जो फेमस है, देखो बीच में खड़े होके जो डांस करते हैं और हम ऐसे आजू बाजू बैठ के खाते हैं, वो क्या है? डांस वगैरह वो कहाँ पे है? हाँ, चौकी रानी. पास में क्या है? पास में वो यहाँ से 25. अच्छा. तर गाईज अली भाईने आम्हाला बसवलेले आहे त्यांच्या टुकमध्ये. 10 रुपये सवारी. सागर भाई देखो कैसे बैठे हुए हैं. सागर भाई थोड़ा सा सागर भाई हमारे को फील कर रहे हैं. सागर भाई मतलब अच्छा नहीं लग रहा है भाई को. थोड़ा सा किसी 4 व्हीलर की सवारी हो गई वो थोड़ा सा शर्मा रहा है. टुकटुक मधून जयपूर सिटी बघता पण नाही येणार. आजूबाजूला हे दोघं नाही, हे दोन. आम्हाला दिसतंय. उस टाइम के बाद रुको सब. तुमने पैसा उतना ही दिया, हमने ज्यादा दिया. टाइम रुको, फिर सब सिटी तुमको दिखेगी अच्छे से. बस हमको फ्रेश होना था, उसके बाद हम कपड़े पहनेंगे और अच्छी सिटी घूमेंगे. पाता तो कई लुक में आजा. तर आम्हाला भेटलेली आता हॉटेल जयपूरमध्ये. आणि ही ती हॉटेल आहे, जे हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलेले. उद्या सकाळी 6:25ची आमची गाडी आहे उदयपूरसाठी. आणि आम्हाला इथून लवकरच निघावं लागेल. आज जयपूर जेवढं फिरायचं आम्ही तेवढं फिरून घेऊ. बाय द वे गाइस, थीम एकदम मस्त आहे हॉटेलची. खरंच सांगतो, एकदम राजस्थानी फील येते. लिफ्टवर नाही, पायऱ्यांनी. हां फर्स्ट फ्लोअर पे. चलो, ही रूम आहे गाइस आमची. आणि मधून रूम एवढी सुंदर आहे ना. वा 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 वा. तर गाईस ही आमची रूम आहे आजसाठी. आज तर आम्ही इथे आमचं फक्त सामान ठेवणार आहे आणि रात्री झोपणार आहे. रूममध्ये काही उपयोग आहे रे, रात्री ना झोपायचं आहे ना. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होता आणि आता आम्ही निघू जयपूर फिरायला फायनली. बघा किती मस्त डिझाईन केलेली आहे. मोस्टली काहीच आहे ना तुम्हाला राजस्थानमध्ये हे असंच बघायला भेटेल. काच पण बघा ना किती मस्त आहे. हा
आईना काय रे, टॉयलेट चांगलं आहे का ठीकठाक आहे? अरे भाई एवढं काही खास नाही गाईस टॉयलेट. बाकी AC आहे एवढा दूर आणि एक फॅन. हो फॅन बघ किती युनिक आहे, फॅनला लाईट लागलेले. ह्या एका बेडवर 3 जण, तिकडे 1 जण आणि एक खाली असं. गाईस आता आम्ही चाललेले शॉपिंगसाठी जयपूरमध्ये. यांना कपडे घ्यायचे होते तर मी पण जातोय, म्हटलं मी पण घेऊन घेऊ, बघू इथले काही वेगळे कपडे भेटतात. इथल्या फॅशन म्हणजे इथे जसे कपडे चालतात तसे भेटते तर मी पण घेऊन घेईल, मला पण छान छान दिसतील ते. आणि हे बघा फॅनला लाईट लावलेली, आता इथून लावावा लागतो. असं ऑन करावं लागतं ते. चला चला तो अली भाई लेके जा रही है हमको. ये गाड़ी में किसमें? अरे भाई कार लाय भैया ने हमारे लिए. यांच्यासोबतच फिरणार आहे आम्ही. पॅकेज बुक करून घेतलाय, हे फिरवतील. जैसलमेर म्हणतो मी. आमेर फोर्ट, त्यानंतर जल महल, हवा महल आणि रात्री आम्ही एका खूप छान ठिकाणी जाणार आहे. आमच्यासाठी ही कार आलेली, या कारमध्ये जाऊ गाईस आम्ही. तर चला गाईस आम्ही निघालेले आता जयपूरमध्ये शॉपिंग करायला. आणि आता जयपूर सिटी पण बघू गाईस, हलके बघू, कारण की पूर्णतः आम्ही तेव्हा बघू जेव्हा आता आम्ही कपडे घेऊन येऊ, परत फ्रेश येऊ, परत आम्ही निघू जयपूर फिरायला. द पिंक सिटी ऑफ इंडिया, जयपूर सिटी. पीस. लव यू जयपूर. अरे पप्पा लव यू जयपूर. अरे देख तो ले पहिले लव यू जयपूर जाताना म्हणतो. जळगावला प्रेम नाही करत का तू? आय लव जळगावचा खायसन आलाय तू. भैया क्या क्या घुमाने वाले हो आप? जो हमने बोला है वही ना. कपडे घालल्यावर गेलो. जलगांव के हम बारिश इधर लेके आ गए. देखो पानी है. हमारे साथ बहुत गलत इंसाफ हुआ. गाईस तुम्हाला माहिती का आम्ही कपडे घ्यायला गेलो, ते कपडे वगैरे सगळे घेतले. एवढा चांगला प्लॅन चालू होता ना, पावसाने जी येऊन घाण केलेली आहे ना भाई, आयुष्यात असा पाऊस कधी बघितला नाही जे एवढं घाण करून चालला जाईल. एवढं चांगलं आम्ही जयपूरला फिरायला आले आणि हा भाऊ माहिती का डायरेक्ट पाया एवढं पाणी आहे जयपूरमध्ये. आम्ही फिरतोय बघा, तुम्हाला लिटरली सांगू नाही शकत. आमचा मूड असा ऑफ झालेला आहे. आम्ही तो हमारा सपना था जो जयपुर घूमने का, आज का वो कैंसिल हो गया. अभी कल सुबह की राह देखेंगे हम. अगर हमारे नसीब में हुआ तो जयपूर घूमेंगे हम, नाही तर मग काय होईल माहिती का, रवाना. पण आमचं नशीब आहे चांगलं आहे आर्यन, आपलं नशीब चांगलं आहे की आपण घुमू आणि पाऊस थांबेल. आम्ही जातो आता नाईट मध्ये रात्री. म्हणजे राजस्थानचं जे फोल्क कल्चर आहे ना, म्हणजे इथे काय असतं माहिती का, ते सगळे एका ठिकाणी जमता. नाईट शो होता जिथे डान्स वगैरे होता. आपण आजूबाजूला बसून म्हणजे ते नाश्तामध्ये आणि आपण आजूबाजूला बसून जेवता, तर ते कल्चर इथलं आहे. सो आम्ही तेच बघायला चाललेले. अरे 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 गाईस, हा जो वरचा ब्रिज आहे ना, हा आहे जयपूर मेट्रोचा. तर वरती मेट्रो वगैरे चालते सगळी आणि खाली गाड्या चालतायत, त्या पण पाण्यामध्ये. रिक्षा बंद पडून गेली, बंद पड गई और ट्रॅफिक हो गई पीछे. म्हणजे आम्ही जिथे पण जाताय ना, पहिल्या दिवशी आम्हाला पाऊस लागतोच आहे. खाटूला पण गेले आम्ही, त्या दिवशी पहिल्यांदा पाऊस लागला पहिल्या दिवशी. इथे पण आले पहिल्या दिवशी पाऊस. जलगांव को राजस्थान नाम सही है लेने के लिए. इधर धूप नहीं है ज़्यादा, बारिश ही बारिश है. जलगांव जैसा है, ऐसा लग रहा है कि जलगांव में घूम रहे हैं हम. कार में घूम रहे हैं जळगाव मध्ये. गाईस, या मेट्रो स्टेशनच्या खाली लाईट एवढे मस्त लागलेले ना, हे बघा किती मस्त चेंज होतं. असं वाटतंय एअरपोर्टला आलेले म्हणून. भाई काय खतरनाक वाटतंय ते. तर गाईस तुम्हाला माहिती का, आम्ही आहे ना आता जयपूरमध्ये, आणि जयपूरमध्ये पहिलाच दिवस आमचा एवढा थर्ड क्लास जातो ना, एवढा घाण दिवस जातोय, कारण की पाऊस पडून गेला. पाऊस पडल्यानंतर आहे ना, आता आम्हाला ट्रॅफिकमध्ये किती वेळ झाला असेल, 3 तास. आणि आम्ही आतापर्यंत हललेले नाही आहे, म्हणजे हलताय बट एवढे चिल्लू भर हलताय.
तर आहे ना आम्ही केव्हांच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही आता मी आणि भूषण तरी चालून आहे ना आम्ही पुढे आलेले बघायला की म्हटलं किती वेळ लागेल. आता 3 तास पूर्ण होण्यात येतील आणि एवढा घाण दिवस जातोय आमचा. हे बघा जयपूर मेट्रो. मुंबईला 1 वर्ष होता, आपण मुंबईला 1 वर्षामध्ये एवढा ट्रॅफिकचा अनुभव कधीच केला नाही होता जेवढा मला आता जयपूरमध्ये पहिल्या दिवशी होतो एवढा ट्रॅफिकचा अनुभव. 3 तासाच्या ट्रॅफिक नंतर गाईज फायनली आम्ही पोहोचलेले गुलाब घर इथे. गुलाब घरला इथे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं आता ब्लॉगमध्ये की इथे आहे राजस्थानी फोक कल्चर. सो हे बघा गुलाब घर. हे बाकीची लाइटिंग बंद पडली आहे पावसामुळे. आता पाऊस होता ना. गुलाब घर इथे आहे. काय मस्त मस्त लाइटिंग लागलेली आहे. सागर भाई मजा आली का 3 तासाच्या ट्रॅफिक मध्ये? 3 तास ट्रैफिक में रुके थे हम. 3 तास. भाई तू हिंदी का बरोबर बोलतो. माझा मराठी ब्लॉग आहे. मेरे हिंदी सीखना मैंने सीखना चालू किया तर मी काय थोडा माहिती आहे 3 घंटे आम्ही लाईन मध्ये लागले आणि डायरेक्ट एवढा पहिल्यांदा 3 घंटेचा प्रवास केला आणि आता त्याचा 3 घंटेचा फायदा काय होतो तुम्हाला मी नंतर दाखवतो. चला दाखवू. आणि समोर बघा किती मस्त लिहिलेलं आहे गुलाब घर म्हणून. बट माझ्या राईट साईडला पण बघा काहीच एवढं पाणी भरलेलं आहे पावसाचे कारनामे. हे बघा बाई काय भारी वाटतंय लिहिलेलं. वेलकम. भाई काय वेलकम होतं काय राजस्थान मध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पांचे पण दर्शन झाले आल्याबरोबर. करे का तेरा मेरा अफसाना. मेरी जिंदगी संवारी मुझको गले लगा के बैठा लिया पलक पे मुझ खाक से उठा के यारा तेरी यारी को. पण बघायला आलं ते बंद झालं यार. खूप वाईट दिवस झाला आपल्याला. खरंच आजचा दिवस एवढा घाण जातोय ना आपल्यासोबत काय सांगू. क्या हुआ भैया हमारे साथ यार. क्या हुआ मतलब हमारे साथ ये क्या हो गया गाइस. एवढ्या सुंदर ठिकाणी आम्ही आलेले आणि एवढ्या सुंदर ठिकाणी आम्ही आलेले आणि तुम्हाला माहिती का काय झालंय आमच्यासोबत. पावसामुळे जे इथे प्रोग्राम्स वगैरे होता ना ते डायरेक्ट बंद झालेले पावसामुळे. पावसाला आम्ही 2 ठिकाणी द्यायचं आहे. आम्ही ज्या दिवशी येतात त्याच दिवशी पावसाला यायचं. तर गाईस आम्ही फायनली पोचले आमच्या हॉटेल रूमला आणि तुम्हाला पण माहिती आहे आज आमच्यासोबत कसा हेड झाला. पावसाने सगळं खराब करून टाकलं. म्हणून आज आम्ही काही जयपूरमध्ये फिरू नाही शकले. एवढ्या चांगल्या ठिकाणी गेलेले होते गाईस आम्ही. ते काय गुलाब घर म्हणून होतं. तिथे मस्त राजस्थानी कल्चर आम्हाला बघता आलं असतं. तिथलं जेवण आम्हाला टेस्ट करता आलं असतं राजस्थानी जेवण. बट पावसामुळे आमचं सगळं सत्यानाश झाला. एनिवेज उद्या मस्त जयपूर फिरू. फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे. बाकी तर मी हेच या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. बाय.